Dear friends, next kingdom is kingdom plenty. किंगडम प्लॅन्टी हे ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन असलेल्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म या सर्वांचा आपल्याला डिटेल स्टडी नेक्स्ट चॅप्टर मध्ये करायचा असल्यामुळं या ठिकाणी जास्त मी त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन देणार नाही आहे, कारण नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला हे स्टडी करायचं आहे. किंगडम प्लॅन्टी युकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर काही असतील, कोलोनियल असतील, अनब्रँचड फिलामेंटस आहेत, ब्रँचड आहेत, आणि हळूहळू थोडंसं डिफरन्सिएशन ब्रायोफायटामध्ये झालेलं आहे आणि टेरिडोफायटा पासून पुढे वेल डिफरन्सिएटेड प्लांट बॉडी आहे रूट स्टेम लीव्ज मध्ये. हे सर्व एंजिओस, हे सगळे इथं जे फोटोग्राफ दिसतात मेजॉरिटी एंजिओस्पर्म आहेत. हे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म हे ग्रुप आपल्याला यामध्ये स्टडी करायचे आहेत. त्यानंतर किंगडम ॲनिमालिया हा सुद्धा स्वतंत्र चॅप्टर असल्यामुळं त्या चॅप्टरमध्ये सर्व ॲनिमल किंगडमचे डिटेल्स स्टडी केले जाणार असल्यामुळं त्याचंही इथं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. देन नेक्स्ट आर्टिकल 5 किंगडम सिस्टीमचा आपण विचार केला, पण 5 किंगडम सिस्टीम मध्ये व्हायरसला आपण पोझिशन दिली नाही, लायकेन्सना आपण प्रॉपर पोझिशन दिलेली नाही, आणि त्यामुळं त्यांचा स्टडी करायचा राहिलेला आहे. बघूया व्हायरसेस, व्हायरॉइड्स, प्रायन्स आणि लायकेन्स. व्हायरस 5 किंगडम सिस्टीम मध्ये कुठं ठेवलंय का यांना? नाही. व्हायरॉइड्सना ठेवलंय का? नाही. प्रायन्सना ठेवलंय का? नाही. या सर्वांना आणि लायकेन्सना ठेवलंय का? नाही. 5 किंगडम सिस्टीम मध्ये ज्यांना न्याय मिळू शकला नाही, ज्यांना ठेवलं नाही, अशा ग्रुपचा स्टडी करणं आत्ता गरजेचं आहे, म्हणून आपण त्यांचा स्टडी इथं ब्रीफ करतोय. व्हायरस, व्हायरॉन सध्या जगाला वेटीस धरलंय एका व्हायरसनं. Virus, they have inert crystalline structure outside the living cell. ज्यावेळी बाहेर हा व्हायरस वातावरणात असतो त्यावेळी तो क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो, इनर्ट असतो. ही नॉन लिव्हिंग कॅरेक्टर आहे त्याची. दे आर ऑब्लिगेट पॅरासाइट. पर्टिक्युलर टाईपचा व्हायरस पर्टिक्युलर टाईपच्या सेलमध्ये इन्फेक्शन करतो. करोना व्हायरस म्हटलं तर इपिथेलियम, नेझल इपिथेलियम असेल किंवा या ट्रॅक मधून वेगवेगळ्या इपिथेलियम मधून तो आत जातो आणि आपलं मल्टिप्लिकेशन करतो. 7 ते 10 दिवसापर्यंतच बॉडीत राहतो, पण बॉडी मध्ये काय करेल, किती ऑर्गनला तो डॅमेज करेल हे काही सांगता येणार नाही आहे. ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत हे व्हायरस. व्हेन दे इन्फेक्ट द सेल दे टेक ओव्हर द होस्ट मेटाबॉलिक मशिनरी.
व्हायरसकडे स्वतःची मेटाबॉलिक मशिनरी नसते, ही पण नॉन लिव्हिंग कॅरेक्टर आहे. स्वतःकडे एन्झाईम सिस्टीम पण नसते, परंतु हा अतिरेक्यासारखं काम करतो. जसं टेररिस्ट एखाद्या विमानात घुसले तर त्या विमानाचा ताबा घेणार, तसा व्हायरस सेलमध्ये इन्फेक्शन केलं की त्या सेलचा संपूर्ण ताबा घेतो आणि त्या सेलला सांगतो, माझ्या जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून दे तुझी मेटाबॉलिक मशिनरी वापरून. होसला म्हणतो. पुन्हा माझ्या भोवती जे प्रोटीन कोट आहे ते पण बनवून दे तुझी मेटाबॉलिक मशिनरी वापरून. आणि मग नवीन व्हायरस असेंबल केले जातात आणि नवीन व्हायरस बनले की त्या सेलचं लायसिस होतं, ब्रेकडाऊन होतं आणि सगळे नवीन बनलेले व्हायरस बाहेर पडतात आणि प्रत्येक नवीन व्हायरस पुन्हा नवीन सेल शोधतो आणि पुन्हा इन्फेक्शन याच पद्धतीनं होतं आणि त्यामुळं व्हायरसचं मल्टिप्लिकेशन अतिशय फास्ट असतं. याला लिव्हिंग म्हणायचं तर नॉन लिव्हिंगच्या कॅरेक्टर दाखवतं आणि नॉन लिव्हिंग म्हणायचं तर लिव्हिंगच्या कॅरेक्टर दाखवतं. त्यामुळं आपल्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये कनेक्टिंग लिंक आहे का याचाही विचार आपण करतोय. तशा काही थेरीज आपण मांडलेल्या आहेत. या लुईस पाश्चर त्यांनी वेनम, व्हायरस म्हणजे वेनम किंवा पॉयझनस फ्लुइड, त्यालाच व्हायरस हे नाव दिलेलं आहे. लुईस पाश्चरनं हे काम केलेलं आहे. त्यानंतर इवानोव्स्की डिस्कवर्ड द व्हायरस. He recognized a certain microbe that causes Mosaic virus of tobacco. त्यांनी काय केलं, एक फिल्टर पेपर घेतला ज्याच्यातून बॅक्टेरिया सुद्धा फिल्टर होऊ शकणार नाही आणि त्याच्यामध्ये मोझॅक व्हायरस डिसीज झालेले हे लिव्स घेतले, त्याचा मिक्सचर घेतलं आणि ते फिल्टर केलं. आता बॅक्टेरियल फिल्टर पेपर घेतल्यामुळं बॅक्टेरिया तर फिल्टर झाल्या नाहीत आणि पुन्हा ते सोल्युशन या पानावर टाकलं तर इन्फेक्शन झालं आणि त्यावरून त्यांनी कन्क्लुजन काढलं की बॅक्टेरियापेक्षा लहान काही पार्टिकल्स असले पाहिजेत की ज्याच्यामुळं टोबॅको मोझॅक व्हायरस डिसीज होतो. हा RNA जेनेटिक मटेरियल असलेला हा टोबॅको मोझॅक व्हायरस याचा स्टडी, इथून त्याचा स्टडी सुरू झाला. त्यानंतर बेजरनिक यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं, एक्स्ट्रॅक्ट द इन्फेक्टेड प्लांट ऑफ टोबॅको अँड कुड कॉज इन्फेक्शन इन हेल्दी प्लांट अँड कॉल्ड ॲज फ्लुइड. क्वांटाजियम वायवम फ्लुइडम म्हणजेच इन्फेशियस लिव्हिंग फ्लुइड असं त्याला नाव दिलं. त्यानंतर स्टॅनले showed that virus could be crystallized and crystals consist of largely proteins. हे व्हायरस क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतात हे स्टॅनलेनं सांगितलेलं आहे. आता व्हायरसचं स्ट्रक्चर विचारात घेतलं तर व्हायरसच्या स्ट्रक्चरमध्ये 2 कंपोनंट येतात. एक प्रोटीन कंपोनंट आहे, प्रोटीन कोट आहे, त्याला कॅप्सिड म्हणतो आपण, कॅप्सिड म्हणतो आणि त्याच्यामध्ये RNA किंवा DNA च्या फॉर्म मध्ये जेनेटिक मटेरियल आहे, आयदर RNA और DNA. पण दोन्ही नाहीत एकत्र, DNA पण आहे आणि RNA पण आहे असं नाही आहे. आणि हे जेनेटिक मटेरियल जे असतं ते इन्फेशियस असतं.
इन्फेशियस असतं. सो इट कन्सिस्ट ऑफ प्रोटीन कोट अँड जेनेटिक मटेरियल. प्रोटीन कोट आणि जेनेटिक मटेरियल हे दोन मेन कंपोनंट याचे असतात. आता बॅक्टेरियोफेज म्हटलं तर त्याच्यामध्ये हेड आहे, टेल आहे, टेल फायबर्स आहेत. या हेडमध्ये जेनेटिक मटेरियल असतं, तेही डीएनएच्या फॉर्ममध्ये. HIV व्हायरस म्हटलं तर प्रोटीन आणि लिपिडचे लेयर्स असतात आणि त्याच्यामध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. कोरोनाच्या व्हायरसमध्ये सुद्धा RNA जेनेटिक मटेरियल आहे. आणि आज जगाला वेटीला धरलं या व्हायरसनं. Generally, viruses that infect the plants have single-stranded RNA. Plant viruses generally RNA viruses असतात. Bacterial viruses generally DNA viruses असतात. आणि ॲनिमल व्हायरसेस मध्ये काही DNA व्हायरसेस आहेत, काही RNA व्हायरसेस आहेत. हा फरक आहे. Viruses that infect the animals have either single or double stranded RNA or double stranded DNA. बॅक्टेरियोफेजेस मध्ये मात्र DNA जेनेटिक मटेरियल आहे. हे बॅक्टेरियोफेज दाखवला इथं. हा, हेपॅटिटिस व्हायरस असेल, करोना व्हायरस असेल, हार्प व्हायरस असेल, ब्ल्यूफर्ड व्हायरस, बर्ड फ्लू व्हायरस असेल, स्मॉल पॉक्स व्हायरस असेल, इन्फ्लुएन्झा व्हायरस असेल, कितीतरी व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस आहे. आता हे जे प्रोटीन कोट आहे ते छोट्या 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 युनिट, प्रोटीन कोटला आपण म्हणतो कॅप्सिड. आणि ते कॅप्सिड छोट्या छोट्या युनिटनी बनलेलं आहे, त्याला कॅप्सोमियर्स म्हणतो आपण. हे न्यूक्लिक ऍसिड प्रोटेक्ट करण्याचं काम करणार. Capsomeres are arranged in helical or polyhedral geometric forms. Polyhedral geometric forms, helical किंवा polyhedral geometric form मध्ये हे असतात. इथं जर आपण पाहिलं तर बघा, कव्हर्स आहेत, कोट्स आहेत, प्रोटीन कोट्स आणि जेनेटिक मटेरियल आत आहे. जेनेटिक मटेरियल आयदर DNA और RNA. त्याच्यानंतर आता या व्हायरसचं क्लासिफिकेशन जर केलं, जे व्हायरसेस प्लांट मध्ये इन्फेक्शन करतात त्यांना म्हणायचं प्लांट व्हायरसेस. जे व्हायरसेस ॲनिमल मध्ये इन्फेक्शन करतात त्यांना ॲनिमल व्हायरसेस. प्लांट व्हायरसेस मध्ये जनरली RNA जेनेटिक मटेरियल आहे. ॲनिमल व्हायरसेस मध्ये काहींमध्ये DNA, काहींमध्ये RNA जेनेटिक मटेरियल आहे. आणि जे व्हायरसेस बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतात ते बॅक्टेरियल व्हायरसेस, बॅक्टेरियोफेजेस, त्यांच्यामध्ये जनरली DNA जेनेटिक मटेरियल आहे. आता याचं लाईफ सायकल कसं चालतं? एखादा व्हायरस ज्यावेळी एखादी बॅक्टेरियल, आता इथं बॅक्टेरियल सेल मध्ये आपण लाईफ सायकल स्टडी करतोय, कुठली का होस्ट सेल असे ना, पहिली स्टेप असेल अटॅचमेंट ऑफ व्हायरस विथ द हेल्प ऑफ टेल फायबर्स. अटॅचमेंट नंतर इथं लायसिस म्हणजे याला होल पाडणार बॅक्टेरियल सेलला, होस्ट सेलला, आणि आपलं जेनेटिक मटेरियल पेनिट्रेट करणार, इन्सर्ट करणार या होस्ट सेल मध्ये. इथं इन्सर्ट केलं. जेनेटिक मटेरियल इन्सर्ट केल्यानंतर हा रिकामा राहिलेला फक्त प्रोटीन कोटचा व्हायरस आहे, त्याला आपण म्हणतो घोस्ट. घोस्ट म्हणजे भूत. भूत ही एक संकल्पना आहे
आपण एकमेकाला भीती दाखवण्यासाठी निर्माण केलेली संकल्पना आहे. बर, आता व्हायरल जेनेटिक मटेरियल आत आलं की ते होस्टची मेटाबॉलिक मशिनरी ताब्यात घेणार आणि त्या मेटाबॉलिक मशिनरीच्या मदतीनं, होस्टच्या मेटाबॉलिक मशिनरीच्या मदतीनं आपल्या जेनेटिक मटेरियलच्या कॉपीज बनवून घेणार. पुन्हा प्रोटीन कोट बनवून घेणार, ते असेंबल करून घेणार आणि पुन्हा नवीन व्हायरस बनले की सेल ब्रेक होणार, लायसिस होणार आणि सगळे व्हायरस नवीन बनलेले बाहेर पडणार आणि प्रत्येक व्हायरस नवीन सेलमध्ये इन्फेक्शन करेल. पुन्हा प्रोसेस सुरू होईल. अशी जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो लायटिक सायकल, की ज्याच्यामध्ये होस्ट सेल मारली जाते. परंतु लायसोजेनिक सायकल मध्ये जर विचार केला तर या व्हायरसनं आपलं जेनेटिक मटेरियल होस्ट सेल मध्ये इन्सर्ट केल्यानंतर that genetic material remains in the inert form, inactive form, prophase along with that bacterial genetic material. तसंच राहतं त्याच्याबरोबर. प्रोफेज म्हणतो आपण. इथं सेलचं लायसिस होत नाही आणि अशा प्रकारे याला लायसोजेनिक सायकल आपण म्हणतो. म्हणजे इथं लायटिक आणि लायसोजेनिक असे दोन प्रकारचे सायकल्स फॉलो केले जातात. लायटिक सायकलमध्ये होस्ट सेलचं लायसिस होतं, ब्रेकडाऊन होतं, परंतु लायसोजेनिक सायकलमध्ये होत नाही. आता या व्हायरसेसमुळं अनेक प्रकारचे आजार, डिसीजेस प्लांट ॲनिमल्स मध्ये होत असतात. मम्स, स्मॉल पॉक्स, हर्प्स, इन्फ्लुएन्झा, एड्स किंवा करोना. प्लांट्स मध्ये मोझॅक फॉर्मेशन, लीफ रोलिंग, कर्लिंग, येलोइंग, व्हेन क्लिअरिंग, डॉर्फनिंग, स्टंटेड ग्रोथ, हे सगळे प्रॉब्लेम्स पहा. मम्स, स्मॉल पॉक्स, हर्प्स, इन्फ्लुएन्झा, एड्स आणि हे टोबॅको मोझॅक व्हायरस किंवा बाकीचे व्हायरस ग्रोथ रिटार्ड करतात. येलोइंग ऑफ लीव्ज, स्टंटेड ग्रोथ, रोलिंग ऑफ लीव्ज, कर्लिंग ऑफ लीव्ज अशा प्रकारचे इफेक्ट प्लांटमध्ये पाहायला मिळतात. So these are some viruses. These are some viruses. हा बॅक्टेरियोफेज आहे, हा टोबॅको मोझॅक व्हायरस आहे. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्स इट इज इन्फेसियस एजंट विथ फ्री लो मॉलिक्युलर वेट RNA. फक्त RNA चे मॉलिक्युल्स आहेत. हे असे RNA चे मॉलिक्युल्स आहेत, याच्यावरती प्रोटीनचं कोट नसतं. प्रोटीनचं कोट नसतं. द फर्स्ट व्हायरॉइड डिस्कवर्ड वॉज पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरॉइड PSTV which causes disease in potato. पोटॅटो मध्ये डिसीज निर्माण करणारा, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज निर्माण करणारा व्हायरॉइड आहे हा. या व्हायरॉइड मध्ये 359 न्यूक्लिओटाइड्स आहेत and thus it has 10 times less genetic information than smallest known virus. These are smaller than viruses. व्हायरस पेक्षा लहान आहेत हे.
आणि याचा स्टडी हा डिस्कवर कोणी केला? डायनेर यांनी डिस्कवर केला. ही फाउंड दॅट इट कॉज्ड पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज. डायनेर यांनी हा व्हायरॉइड डिस्कवर केला. असे 11 at least 11 other plant diseases have been linked with viroids. तर RNA चे स्मॉल पार्टिकल्स की ज्याला प्रोटीनचं कोटिंग नाही, ते प्लांटमध्ये काही प्लांटमध्ये इन्फेक्शन करून डिसीजेस निर्माण करतात. असे 11 डिसीजेस आत्तापर्यंत आपल्याला शोधता आलेले आहेत, व्हायरॉइड्स. त्यानंतर प्रायॉन्स. These are abnormally folded protein that cause some infectious neurological diseases. आता आपण याच्यापूर्वी काय म्हटलं? RNA आहे पण प्रोटीन नाही. इथं प्रोटीन आहे पण जेनेटिक मटेरियल नाही, त्याला आपण प्रायॉन्स म्हणतो. These are similar in size to viruses. They cause bovine spongiform encephalopathy. मॅड काऊ डिसीज होतो कॅटल्समध्ये. मॅड काऊ डिसीज कॅटलमध्ये होतो. आणि जॅकॉब डिसीज इन ह्युमन याला रिलेटेड आहे. प्रायॉन्स. त्यानंतर लास्ट आर्टिकल आहे या चॅप्टरचं, लायकेन्स. द टर्म लायकेन वॉज गिवन बाय थ्रिओफास्टस. त्यांनी लायकेन टर्म यूज केलेली आहे. दे आर स्लो ग्रोईंग लॉंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकरिंग वाईड व्हरायटी ऑफ प्लेसेस रेंजिंग फ्रॉम सीशोर, डेझर्ट to extreme cold conditions like Arctic, Antarctic regions of the earth. They are sensitive to air pollution. म्हणजे जिथं पोल्युशन जास्त तिथं लायकेन्स वाढत नाही. So they are very sensitive to air pollution, especially SO2 pollution. यांच्यामध्ये आल्गी आणि फंजाय अशा दोघांचं सिम्बायोटिक असोसिएशन आहे. काही अल्गल सेल्स असतात. इथं पाहिला सेक्शनल व्ह्यू, तर इथं ग्रीन कलरच्या या दिसतात त्या अल्गल सेल्स आहेत. सराउंडेड बाय फंगल हायपी. मग ते ॲस्कोमायसिटीज असेल, बॅसिडिओमायसिटीज असेल. तर हायपी म्हणजे अल्गल पार्टनर जो आहे तो काय करतो? फोटोबायोंट त्याला आपण म्हणतो. फूड बनवणार, वॉटर, मिनरल आणि गॅसेस, लाईट यांचा उपयोग करून फूड बनवलं जाईल. फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतो अल्गल पार्टनर आणि दोघांसाठीचं फूड बनवतो. मायकोबायोंट म्हणजे फंगल पार्टनरला मायकोबायोंट म्हणतो आपण. फंगल हायपी आहेत त्या, आणि ते काय करणार? या अल्गीचं प्रोटेक्शन करणार आणि वॉटर मिनरलचं ॲब्सॉर्प्शन करणार. म्हणजे दोन्ही हे पार्टनर एकमेकाला उपयोगी आहेत, एकमेकाला फायद्याचे आहेत, आणि त्यामुळं इथं सिम्बायोटिक असोसिएशन बिटवीन अल्गी अँड फंजाय असं आपण म्हणू शकतो. असं आपण म्हणू शकतो. आता हे जे लायकेन्स आहेत, काही लायकेन्स असे क्रस्टवरती पॅक झालेले असतात. मॉइस्ट जिथं कंडिशन जास्त आहे, जसं कोस्टल रिजनला पाहिलं तर क्रस्टवरती क्लोज आहेत, ते सेपरेट करता येत नाहीत, त्यांना आपण क्रुस्टोज लायकेन म्हणतो. लूजली असोसिएटेड असतील बघा. इथं ट्रंकला, ट्री झाडाच्या या झाडाला बघा, या फांदीला असे फोलिओज लायकेन्स आहेत, लूज आहेत ते, आणि हे काढून आपण मसाल्याच्या पदार्थामध्ये दगड फूल म्हणून वापरतोय.
फोलिओज लायकेन. आणि फ्रुटिकोज लायकेन, आता आपल्या भागात काही फ्रुटिकोज लायकेन नाहीत, पण उटी वगैरे या फॉरेस्टमध्ये आपल्याला फ्रुटिकोज लायकेन पाहायला मिळतात. तर लायकेनचे अशा प्रकारचे टाइप्स आहेत. आल्गी काय करणार? दोघांचं फूड बनवणार, फोटोबायोंट. आणि फंगस काय करणार? शेल्टर प्रोव्हाइड करणार, वॉटर मिनरल ॲब्सॉर्ब करून त्या पार्टनरला देणार. त्यामुळं दोघांनाही फायदा आहे, दोघांनाही फायदा. इथं लायकेन वाढतंय ते दिसतंय आपल्याला मोठ्या प्रमाणावरती. क्रुस्टोज लायकेन जर क्रस्टवरती थीन असतात, फ्लॅट असतात, क्रस्ट किंवा बार्क और रॉक वरती असतात, ग्राफिस त्याचं एक्झाम्पल आहे, त्याला आपण क्रुस्टोज लायकेन म्हणतो. त्याच्यानंतर फोलिओज लायकेन. फोलिओज लायकेन आपण आताच त्याचा फोटोग्राफ पाहिलेलाच आहे. फोलिओज लायकेन लोब्ड आहेत, डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅट आहेत, लीफी आहेत, अटॅच टू सबस्ट्रॅटम बाय हेरी रायझॉइड्स, त्याला रायझिन्स म्हणतो. परमेलिया हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि फ्रुटिकोज लायकेन्स श्रबी लायकेन्स असतात, मोठ्या झाडाच्या फांद्यावरती हे वाढतात. एक्झाम्पल त्याचं उस्निया. उस्निया हे त्याचं एक्झाम्पल आहे. हे लायकेन्स पहा, फोलिओज लायकेन, फ्रुटिकोज लायकेन, क्रुस्टोज लायकेन. फोटोग्राफ अतिशय सुंदर आहेत, ज्याच्यावरून आपल्याला क्लिअर आयडिया येते. क्रुस्टोज लायकेन हे सेपरेट करता येत नाहीत, पण फोलिओज लायकेन सेपरेट करता येतात. आपण दगडफूल म्हणून जे मसाल्याच्या पदार्थात वापरतो ते हेच फोलिओज लायकेन आहे. आता या लायकेनचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, काय उपयोग आहे त्याचा आपल्याला? पोल्युटेड एरियामध्ये तर वाढत नाहीत. आर्टिक, अंटार्टिक त्या ठिकाणी जे राहणारे प्राणी आहेत, रेंडियर किंवा कुठले, त्यांना काय खायला आहे तिथं? लायकेन्स. तिथंही वाढतात ते. फूड, सेव्हरल लायकेन्स आर युज्ड ॲज अ फूड, कंटेन्स सबस्टन्स सिमिलर टू कार्बोहायड्रेट. ल्युकानो in Israel, Umbilicaria escuntea in Japan, Panelia used as a curry powder as well as making chocolate and pastries. Lichen for fodder. आपण सांगितलंय रेंडियर वगैरे काय खातात, तर लायकेन्स खातात तिथं. मेडिसिनल, उस्निक ॲसिड जे आहे ते उस्निया पासून मिळवलेलं आहे आपण, आणि क्लॅडोनिया स्पीसीज पासून मिळवलेलं आहे. ते अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासाठी. त्याचबरोबर काही लायकेनचा उपयोग अँटी कार्सिनोजेनिक प्रॉपर्टी असल्यामुळं कॅन्सरवरती सुद्धा वापरता येतात. काही डाईज, आपल्याकडे शाई वापरतो आपण, तसे डाय बनवण्यासाठी सुद्धा लायकेनचा वापर केला जातो. In Sweden and Russia, lichens are used for production of alcohol. Lichens are used in the process of tanning and dyeing. Litmus paper preparation साठी त्याचा वापर केला जातो. परफ्युम्स बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचा इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स लायकेनचा काय आहे, तर लायकेन्स आर पायोनियर ऑफ व्हिजिटेशन. पहिले मेंबर म्हणून ते अस्तित्वात आलेत. एखादा खडकाळ पार्ट आहे, त्याचं रूपांतर ज्यावेळी फॉरेस्टमध्ये होतं, त्या ठिकाणी पायोनियर मेंबर, पहिले मेंबर म्हणून ते अस्तित्वात आलेले आहेत. आणि त्यांच्यामुळंच खडकाची झीज होते, सॉइल फॉर्मेशन, weathering of rock and formation of soil called as pediogenesis.
खडकाची झीज होऊन सॉइल बनण्याच्या प्रोसेसमध्ये मेजर रोल आहे या लायकेनचा. सो दिस इज अबाउट लायकेन.